देवा ग्रुप भरोडी आयोजित तुम्ही पाहतात हिरूबाई स्मृती चषक 2026 आणि मॅचची सुरुवात होईल. पहिल्या फेरीतील तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्येष्ठ समालोचक अजय पाटील. हा सामना अजय पाटील मॅच 5 षटकांची असेल. थोडं फास्ट घ्या कारण वेळ आपल्या हातातून आता पूर्णपणे संपत चाललेला आहे. किंवा ज्येष्ठ समालोचक आमचे सागावचे नामवंत लोकप्रिय समालोचक गेले मागील मला वाटतंय जवळपास 22 ते 23 वर्ष झाले समालोचक क्षेत्रामध्ये आपण त्यांचा आवाज ऐकतोय आणि ऐकूया बाऊजी पाटील सरांना. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. भरोडी अल्ल्या सर्व मान्यवरच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. जबरदस्त मॅच झाली. दोन्ही सामने जिंकले. आपण पाहू शकता यावेळेला कायरा 11 जयदुर्गा सुरेश सगळे. त्याचं एकमेव कारण रुपेश पाटील काय क्षेत्ररक्षण केलं. लाजवाब क्षेत्ररक्षण केलं ना रुपेश. मला वाटतं ज्यांना टी शर्ट दिलं त्यांना आता घरातनं उठून आणा. 2 धावांची 2 वेळा पॅनल्टी लागली ना. सुरई गाव लांब असतं ते गोष्ट वेगळी आहे ना. हाकेच्या अंतरावर गाव आहे. चला फास्ट घ्यायचंय. आपण पहिल्या फेरीतील तिसरी मॅच पाहतोय. अर्णव खारबाव विपक्ष चौथा हिरवा मानकोली हा संघ आपण इलेक्शन मध्ये पाहू शकता. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली यावेळेला. विनीत आणि सौरभ ही जोडी मैदानावर होतं. गोलंदाजी मार्कवर येतो आपण तर अर्णव खारबाव संघाच्या माध्यमातून सागर कारभारी येतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक विनीत माळीसाठी. पहिला चेंडू उडवला यावेळेला बॅट अँड पॅड मधनं फ्लिक केलाय. चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमारच्या षटकार. सुरुवात दमदार केली विनीतने. सागर कारभारीला आसमान दाखवलं पहिल्या चेंडूवरती. ही ओळख आहे विनीत माळी. 2 रनची पॅनल्टी लागेल मानकोली संघ तुम्हाला कारण 12वा खेळाडू ड्रेस कोड मध्ये नाहीये. सूचना करतोय आपण मित्र मास पाटील आपण सातत्याने. तरी खेळाडू ड्रेस कोड मध्ये काय येत नाही. आता मानकोलीचे नाहीत. सुरई संघ मला वाटलं रुपेश ज्यांना चांगला फटका होता. डाऊन दी ग्राउंड मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव कंप्लीट केली. धाव संख्या दाखल 7 धावा आपण पाहू शकता. सुजित मला वाटतं ज्यांना टी शर्ट दिले त्यांना घरनं खेचून आणा तुम्ही. 2 वेळा पॅनल्टी लागते. मास मी तर म्हणेल कुठेतरी ना जमेची बाजू नाहीये. खेळाडू टी शर्ट घ्यायच्या वेळी मला वाटतं 15-16 खेळाडू असतात आणि जेव्हा मॅच असते तेव्हा मात्र 11 खेळाडू देखील पूर्ण होत नाही. गोलंदाजी मार्क सागर कारभारी राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. फटका चांगला यावेळेला बुड ऑफला बीट केलाय. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका. चेंडू सीमार शपार दणदणीत चौकार. सौरभच्या बॅटमधून देखील चौकार आलाय. सागर कारभारी शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता यावेळेला. बॅकफुटर गेले होते. डॉट चेंडूची समाप्ती होते. कदाचित विनीत माळी असते तर हा षटकार आला असता मिड विकेटला. सागर कारभारी पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. टाकला सौरभ. शफल झाले. स्क्वेअर ऑफ द विकेट. पाठवला चेंडूला यावेळेला लॉंग लेड आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू सीमारच्या पार चौकार. चौकाराने पुढे सरकते. 15 धावा. सागर कारभारी पुणे शॉर्ट राऊंड गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत असं वाटतंय. नाही पुणेदा लॉंग रन पासे थांबले होते. ते चेंडूची वाढ पाहत होते. सौरभ चांगली बॅटिंग करतो.
ज्याप्रमाणे सागर चांगला चेंडू होता, व्यवस्थित मिडल होत नाही, मिडल चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक वेगाने येतो, यावेळेला चेंडूला फीड करतो, एकच धामिडे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. चौथा हिरवा मानकोली संघ प्रथम बॅटिंग करताना बिनबाद 16, एक चांगला स्टार दिलाय. विनीत आणि सौरभचं कौतुक करेल, दोन्ही यंगस्टर आहेत, काय जबरदस्त बॅटिंग करतात. नाही आता रुपेश सांगितले घरनं बरेचसे खेळाडू घेऊन येत होता. गोलंदाजी मार्कवर येतो, आपण पाहू शकता अर्णव खारबाव संघाच्या माध्यमातून सिद्धेश पाटील आलाय. खारबाव गाव म्हटलं तर आमचे मित्र 40+ प्रशांत पाटील सामना एन्जॉय करत असेल, त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. मास पाटील खारबाव गाव म्हटलं तर मला वाटतं डॉक्टर देखील भरपूर आहे त्या गावात. तसं आमच्या तर घारिवली गाव आहे, गाव छोटं पण 25 डॉक्टर. सिद्धेश सॉरी, ओ चांगला फटका, ड्राईव्ह केला, यावेळेला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षेत्रांना बीट केलं, जणू का फटक्याचे चटके लागले आणि चेंडू गेला सीमारच्या पार. चौकार. लागल्यात सिद्धेश पाटील स्ट्राईक केला, सौरभला आपण पाहू शकता, सौरभ भोईरला आपण पाहू शकता. सिद्धेश ऑन साइडला फ्लिक केलाय, उंच गेलाय, लांब गेलाय, चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर. षटकार. करतात दोन्ही यंगस्टर, मनाशी निश्चय करून आला की चांगली बॅटिंग करायची, पार्टनरशिप बनवायची. 26 धावांची पार्टनरशिप बनवली सौरभ आणि आपण तर विनीतने. दोन्ही चांगले बॅटर आहेत. सौरभ भोईरला आपण पाहू शकता, विनीत माईला आपण पाहू शकता. सिद्धेश पाटील राईट आर्म राऊंड द गंड मारा करतोय. हो चांगला चेंडू होता, फुलर लेनचा चेंडू होता, यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाही, चेंडू टोला चेंडू लागतो बघा. ड्राईव्ह करायचा प्रयत्न करत होता, यावेळेला ड्रिल करून दाखवत आहेत, एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफच्या मधून चेंडूला काढत होता. चांगला चेंडू तर हा देखील आपण तर सिद्धेश पाटीलचा. यानंतर नेक्स्ट मॅच असणार आपण बघितले तर ब्रह्मदेव भाटाले विपक्ष जांताराचा खारबाव, म्हणजे अजून एक खारबावचा संघ इनेक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळेल. सिद्धेश पाटील राईट राऊंड तिकडे मारा करतोय, फुल टॉस, चुकीला माफी नाहीये, उंच गेलाय, लांब गेलाय, जाता जाता मिळून देतो आपण तर सौरभला 6 धावा, मानकोली संघाला 6 धावा. षटकार. मास पाटील फुलटॉस चेंडू मध्ये पूर्ण धावा वसूल, फुल धावा वसूल केलं ते. बरेच जण म्हणतात आमचे समालोचक फुल टोल वसूल. आता फुल टोल उचल कसा होणार इथे, टोल नाक्यावरच फुल टोल तुमचा वसूल केला जाईल, इथे धावा वसूल केला तर फुल धाव संख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला 32 धावा. सिद्धेश सौरभ अजून एक उंच गेलाय, लांब गेलाय का पाहायचंय, पुन्हा एकदा क्षेत्र निवडला मिड विकेट सीमारच्या पार. षटकार. पाटील ज्याप्रमाणे गोलंदाजी करतायत ना, असं वाटतं थकलेत थोडे बघा ना, ओव्हर पिच टाकतायत ते सातत्याने, त्याच्यावरती प्रहार केला तर 2 आले आहेत, तिसरा येतो का पाहायचंय. हो चांगला फटका, यावेळेला ड्राईव्ह केलाय, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू बीट करून चेंडू चाललाय टर्न टर्न करत सीमारच्या पार. चौकार. पाटील आम्हाला माहिती आहे तब्बल
42. 21च्या सरासरी धावा कुठल्यात. सागर कारभारी पुणे दुसऱ्या स्पर्धेमध्ये आल्यात. ओ फटका चांगला यावेळेला इनसाइड आउट. चेंडू चाला कव्हरच्या डोक्यावर ना फटका खूप चांगला आहे. धावा देखील दमदार मिळतील चौका. इनसाइड आउटचा स्वीप हा कव्हर मधनं चेंडू वेगाने निघून गेलाय. पुलकाराचा फटका फसलाय. जेलची शक्यता. सागर पाटीलने सागर कारभारीने मॅचची गोल्डन विकेट मिळवून दिली. विनीतला परतावं लागतंय. लवकर या. विकेट्स मिळाले सागर कारभारीला. महत्वाचा विकेट. नवीन बॅटरला 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहू शकता. चेंडूची चाचपणी केली जाते यावेळेला. वैभव माळी आलेत. नेक्स्ट मॅच देखील आपण पाहू शकता. ब्रह्मदेव भाटाले विपक्ष जाणता राजा खरबाव. अजून एक मॅच बघायला मिळेल. 2 सामने जिंकून आपण बघितले तर कायरा 11 जयदुर्गा पर्यंत सुरई संघ पुढच्या फेरीत दाखल झालाय. बिग बॅश देखील आपण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगावच्या मैदानात सुरू आहेत. हो चांगला चेंडू होता. हा देखील अपील केलं जात आहे. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. क्या बात आहे. सुनील सरांची ॲक्शन बघा ना वेगळी आहे. मॅन फ्रॉम पिंपलास. ना पिंपलास गाव म्हटलं तर प्रसिद्ध चेकडेवाले नानू मुकादम. प्रचंड क्रिकेटचे आज आपल्यात ते नाही आहेत. पण त्यांची जाणीव मात्र जेव्हा जेव्हा शर्यती शोकी मैदानात येतात तेव्हा त्यांची आठवण येते. सागर शपल ऑन स्क्वेअर ऑफ द विकेट. हुक केलाय. पाठवलंय लॉंग लेट सीमारच्या पार. षटकार. झाले का 11 चेंडूमध्ये 41 धावा करतोय. सौरभ बॅक पुढे गेलाय. कट केला या वेळेला. पॉइंटला क्षेत्ररक्षक होते त्यांना बीट केले. चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला. सीमारच्या पार. चौकार. ए, 57 धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकतो. चौथा हिरवा मानकोली संघ प्रथम बॅटिंग करतोय. वैयक्तिक खेळतोय आपण तर सौरभ भोईर या वेळेला 45 खेळतो. अजून एक 50 बघायला मिळते का पाहायचंय. सागर हो चांगला चेंडू होता. बॅटची काढा. चेंडू आपण तर शॉर्ट पॉइंटिंगला मिस फील्ड होते. एक धाव कंप्लीट केली आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावफलकात 58 धावा आपण पाहू शकता. 3 षटकाचा खेळ संपलाय. 58 धावा. पाण्याची मागणी केली होते तर टॉस साठी या. चला जाणता राजा आपण तर खरबा विपक्ष ब्रह्मदेव भाटाले. चला पाण्याची मागणी केली. गेलेत खेळाडू. स्पर्धा आपण पाहू शकता. हिरुबाई स्मृती चषक 2026 दमदार आजार आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच देखील एक चांगली बघायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव जबरदस्त मैदान आहे. आपण तर मास पाटील खूप चांगलं मैदान आहे. तिथे आम्ही देखील कॉमेंट्री करायला जातो. मजा येते कॉमेंट्री करायला तिथे. मला वाटतं पहिल्या मधल्या इतका उंच असत. गुरुदाजी मार्फत येतो यावेळेला आपण पाहू शकता. दिगंबर यंगस्टर आहे. नाव दिगंबर. स्ट्रायकेला आपण पाहू शकता. वेळेला सौरभला आपण पाहू शकता.
हे सौरभ वैयक्तिक खेळतोय, मला मास पाटील सांगतात तब्बल 46 वर खेळतोय. 50 धावा कुठं कापायचं. सुजित पाटीलने कुठल्या होत्या सुरईच्या. आता इथून मात्र नामी संधी आहे सौरभ भोईरकडे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. दिगंबर फुलटॉस फाईन लेगच्या क्षेत्राला बीट केलंय. चेंडू गेला या वेळेला लॉंग स्टॉपला. पंचांचा इशारा देखील येतोय. वाईट म्हणजे एकूण 5 धावा. आपण पाहू शकता यावेळेला चौथा हिरवा मानकोली संघ तब्बल धावा कुठल्या धावफल करते. चेंडू पायचित्त स्ट्रॉंग अपील. बॅटर बाद. दिगंबरला विकेट मिळालाय. बघा सागरने जाऊन काहीतरी सूचना केल्या आणि त्यानंतर सूचनेचं पालन केलं. आणि जे वादळ आलं होतं सौरभच्या नावाने ते मात्र बाद. वादळ आता शांत झालंय, बाद झालाय सौरभ. ऋतिकने देखील जबरदस्त बॅटिंग केली होती वाकलनच्या मैदानावर. ऋतिक माळी आलाय. दिगंबरला यश मिळालं. चांगला चेंडू फेकला होता. परफेक्ट यॉर्कर चेंडू, मिड स्टंपर चेंडू पिचिंग झाला असता. दिगंबर हो उंच गेलाय. स्टँड अँड डिलेच्या मध्ये पाठवलंय चेंडूला. मिड विकेट सीमारच्या बाहेर. षटकार. आल्या आल्या आपण बघितली तर इथे ऋतिकने जबरदस्त बॅटिंग केली. सुरुवात चांगली केली. षटकाराने खातं उघडलंय. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. चौथा हिरवा मानकोली संघ प्रथम बॅटिंग करताना 2 बॅटर बाद झालेत. विनीत बाद झालेत. सौरभ बाद झालेत. धावा झाल्या तब्बल धावफल करते 69 धावा. 81 देखील मगाशी झाल्या होत्या. त्याचे होतील असं वाटलं होतं पण 4 धावा कमी पडल्या. दिगंबर ऋतिक चांगला फटका या वेळेला मिड ऑफच्या डोक्यावर ना. अजून एक दमदार फटका बघायला मिळत. चौकार. धावसंख्या धावफल करता आपण पाहू शकता वेगाने पुढे सरकते. 73 धावा. धावा धावा आणि धावा थांबण्याचं नावच घेत नाही. ऋतिक मायाला त्याने सुरुवात चांगली केली. षटकार मारला, चौकार मारलाय. 2 चेंडूमध्ये 10 धावा कुठल्या आहेत. संघाच्या धावसंख्या 73. दिगंबर विनीत ओ हा देखील चेंडू थोडासा शरीरापासून दूर ठेवला. मिडविकेटला क्लिअर करत होता. टोला चेंडू लागलाय आणि आता अजून एक मोठा फटका बघायला मिळाला असता. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 74 धावा. स्ट्रायकरला डावखोरा बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. वैभवला आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉट फाईन लेग. एक क्षेत्रक्षण बॅकवर्ड स्कोअर लेगला एक आपण पाहू शकता. मिड विकेटला वाईडिश लॉंग ऑन लेग क्षेत्रक्षण तैनात आहे. फुल टॉस उडवला या वेळेला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. सी मारच्या बाहेर. षटकार. वैभवच्या बॅटमधून पहिला ब्लास्ट. धावसंख्या धावफल करते मास पाटीला मला सांगतायत 80 झाल्या आहेत. अजून यानंतर एक षटक बाकी असणार आहे. 80 मध्ये विकेट मिळतो का पाहायचंय का धावा ऍड होत आहेत. झेल सुटला. एकच धाव ऋतिकला बघा स्ट्राईक पाहिजे पण षटक देखील संपतं. 81 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर. 20 पेक्षा जास्त धावा कुठल्या आहेत. चौथा हिरवा मानकोली संघाने टॉस गमावला पण इथे दमदार सुरुवात केली आहे. बॅटिंग चांगली केली आहे. अंतिम षटक कोण घेऊन पाहायचं यावेळेला. बंटी म्हात्रे मला वाटतं संघ नाही घालत.
संघनायावरती नायकावरती तर दबाव असणार आहे. किती धावांचं लक्ष आता पाहायचंय. अर्णव आपण तर खारबाव संघाकडे नेक्स्ट मॅच खारबावचा संघ खेळणार आहे. जाणता राजा खारबाव विपक्ष ब्राह्मणदेव भाट आले. हा नाही अंतरली तिथे घटनाच घडली होती तशीच. आमचा बघा एक फुटबॉलचा खेळाडू मास घेऊन आला, मॅच गमावली आणि त्याला वाटेतच हृदयविकारचा झटका आला. मॅच गमावल्यामुळे बघा ना. म्हणून मी तर नेहमी सांगतो की चौकार गेला हा बॅटच्या टोला पण तर टोला चेंडू लागला आणि चेंडू गेलाय लॉंगलेटच्या दिशेने. मॅच हरो जिंको टेन्शन घेऊ नका जास्ती, नाही तर जीव गमवावा लागतो. झटका आला म्हणजे जर डॉक्टरपर्यंत पोचलो नाही का समजा आपली झोत मावळली, आपली रिचार्ज संपली. धावसंख्या दाखल का आपण पाहू शकता. मास पाटील मला माहिती आहे 85 85 फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॅटर बाद मिड विकेटला खूप चांगला झेल पकडलाय. येस येस डीजे. चला भाटाले जे कॅप्टन यायचंय जाणतारा जे कॅप्टन नाही 11 धावा करून तिन्ही बॅटर बाद झालेत. अंतिम चेंडू नाही चांगले षटक हाताळले आपण पाहू शकता. वेळेला बंटी म्हात्रे संघनायक आहेत. अजय पाटील बघा भोजन झाल्यानंतर समाधान चेहऱ्यावरती व्यक्त करतायत. खारबाव संघ मला वाटतं आलाय का. येस खारबाव संघ एक खारबाव संघ खेळतो एक संघ बापरे. मला वाटतं खारबाव मध्ये प्रीमियर लीग झाल्यावर खेळाडू भरपूर बसत असतील मग. नाही गाव पण मोठं. शॉर्ट ऑफलाईनचा चेंडू पूल केलाय उंच गेलाय फटका फसला या वेळेला. 2 धावा इथून कंप्लीट केलेत आहेत. दीपेश धावसंख्यात आपण आपण पाहू शकता 2 ने पुढे सकले. पहिलं 17 संपलंय धावा झाल्या धावफल खाते आपण पाहू शकता यावेळेला 88 89 धावांचं लक्ष्य. टॉस देखील आपण करणार आहोत. चला प्रथमेश नवीन उद्योजक आकाश पाटील या
चला भाटाल्याचे कॅप्टन, चला या लवकर. नाही, नवीन उद्योजक कोण आहेत आम्हाला तर बघू दे. पुणेश आकाश पाटील, चला राहुल आलेले आहेत. खारबावचे कॅप्टन आले आहेत. बबलू पाटील या. अनफिट आहेत का ते? चालेल, पण टॉस करायला काय खेळायचं थोडीच आहे. चला या ना कोणतरी या. बबल्याची पॅन्ट बघा ना, पेन्सिल कट काय आहे? कोणती आहे ती? कोणती फिटिंग तरी कोणती आहे? चला टॉस करूया आपण. अजय पाटील, टॉस झाला का आम्हाला सांगा कोणी जिंकला. चला भाटाल्याचे कॅप्टन घ्या. भाटल्याचे कॅप्टन टॉस साठी यायचे. चला चला टॉस करूया आपण. टॉस जिंकला आपण. आता भाटला संघ फिडिंग करणार आहेत. टॉस बॉक्स मध्ये न्यूज येते. टॉस जिंकला आपण तर ब्राह्मणदेव भाटला संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या आमचे साथी समालोचक प्रथमेश ठाकूर यांच्याकडे. धन्यवाद. चला बॅट्समन देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेल्या. फिल्डिंग देखील लावून घ्या आपण. आणि काही क्षणातच आपण या महत्त्वपूर्ण सामन्याची देखील सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या फेरीतील अगदी आपण पाहिलं तर तिसरा सामना मैदानामध्ये आपण पाहत आहोत. महत्त्वपूर्ण संघांमध्ये ही लढत आहे. पुरोधाची महाकवती षटक क्रमांक पहिला आणि पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारीची ती गोलंदाज. वैभव वरती सोपवली गेली आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 रनची पॅनल्टी जी आहे ती ऍड केली जाईल. कारण चौथा हिरवा मानकोली संघनायक या गोष्टीची आपण नोंद घ्या की आपला 12वा खेळाडू योग्य ड्रेस कोड मध्ये नाही. व्हॉट अ स्टार्ट. काय दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. बॉलला पाठवलं मिड विकेट बाउंड्रीच्या पलीकडे. बिग शॉट. काय दमदार. ओ अजय पाटील थांबा जरा, आवाज येतो इकडे. ऐका धनी सांगते तुम्हाला, तो कसला नाद तुम्ही सोडा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन बीट. निघालाय बॉल मागे आता. डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या अगदी नजीक. पण तिकडे मात्र पंतांचा इशारा येतोय की बॅट कट आहे. बॅट कट आहे. पंतांचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती मोठा फटका, त्यानंतर एक सिंगल आपण पाहत आहोत. बलिदान मास देखील सुरू आहे आणि याबद्दल मी चर्चा जरूर करेन ओव्हर नंतर ओव्हर ब्रेक मध्ये. पण दरम्यानचा हा डॉट बॉल आपण पाहत आहोत. स्विंग आणि मिस. ओव्हर नंबर 1 आपण पाहतो आहोत. ज्या पहिल्या ओव्हरमध्ये सागर कारभारच्या विरोधात 16 धावा तब्बल कुठल्या होत्या. विनीत माळी, सौरभ भुईरला आपण पाहिलं ज्याने 46 जबरदस्त धावा बनवल्या. यावेळेचा चांगला फटका आपण पाहतोय. बॉल चाललाय मागे. डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत. फार दूरवरून येतात. बॉल उचलती फेकते. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांना अवधी मिळाला योग्य. स्वतःच्या घडीला आपण पाहिलं तर दोन्ही धावसंख्या टोटल 9 वरती. कौतुक आहे आमच्या पंचांचं खरं तर आणि ऑफिशियल कॅमेरामॅनचं. इतक्या उन्हात देखील आपण पाहिलं तर योग्यरित्या आपलं कार्य ते पार पाडतात. यावेळेचा फटका लाजवाब आहे. समोर पाठवला थेट पहिल्या टप्प्यावरती की डायरेक्टली गेलाय.
आणि पंचांचा इशारा मात्र आपण पाहतोय 6 धावांचा हा येतोय मुख्य अतिथी कक्षाला मानवंदना देणारा षटकार. शेवटचा बॉल. आता काय घडलंय ते एक्झॅक्टली बघावं लागेल. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आपण पाहतो आहोत. एक्स्ट्रा रन अनोख्या अंदाजामध्ये पंच इशारा करतायत. धावसंख्या चालली आहे पुढे टोटल व्हाईट बॉलच्या मदतीने आता 16 या आकड्यावरती धावफलक आलेला आहे. नेक्स्ट मॅच जय ब्राह्मणदेव भाटवाडी बनाम जाणता राजा कारभाव. सोडून दिलाय व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. पुन्हा एकदा आपण पाहतो एक्स्ट्रा रन मिळते. 3 वाजत आलेले आहेत आणि अद्याप आपण पाहिले तर पहिल्या फेरीतील तिसरी लढत सुरू आहे. यानंतर पहिल्या फेरीतील चौथी लढत होईल. द्वितीय फेरीतील द्वितीय लढत होईल आणि मग आजच्या दिवसातील अंतिम लढत देखील आपल्याला कंप्लीट करायच्या. मॅचेस लवकर व्हायला हव्यात प्लीज. सरा बॅटने लॉफ्टेड हिट फटका फर्स्टला मिड ऑफ जेल खाली. फिल्डर दूरवरून येतात. लॉंगर वरून कॅच केले. ड्रॉप मिळालंय जीवनदान आणि तत्पूर्वी धावसंख्या शेवटच्या बॉलवरती अंकित केल्या जातील 2. षटक क्रमांक पहिल्या ओव्हरमध्ये आला होता 16 आणि आता या दुसऱ्या डावातही षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या ओव्हरमध्ये आल्या धावा त्या एकंदरीत आपण पाहिले तर 19. सध्या जरूर या मॅच मध्ये 89चा पाठलाग कसा करायचा ते आम्हाला माहित आहे. सांगत असताना टीम अर्णव स्पोर्ट्स खारबावनं दमदार केली आहे सुरुवात. 2 रनची पॅनल्टी देखील ती ऍड करून धावासंख्या 21 असतील लक्षात ठेवा. 21. धर्मवीर बलिदान मास इतिहासात दडलेलं खरं तर मौन. छत्रपती संभाजी महाराजांच्या अमानुष बलिदानाशी हे जोडलेलं आहे. अनेक वर्ष खरं तर भाऊसर त्यांच्या शौर्यापेक्षा वेदनांवरती कमी बोललं गेलं नेहमी आणि त्यामुळे हे इतकं महान बलिदान असूनही इतिहासाने हवा तसा न्याय त्या बलिदानाने दिला नाही. संभाजी महाराजांनी एक प्राण वाचवण्यासाठी एक शब्द जरी फक्त बदलला असता तरी त्यांचा मृत्यू टळला असता, पण त्यांनी ते केलं नाही आणि त्यामुळे धर्मवीर आणि धर्मरक्षक हे नाव त्यांना दिलं गेलं. बलिदान तलवारीने नाही तर न झुकण्याने हे महान ठरतं हे त्यांनी खऱ्या अर्थानं दाखवलं. आणि धर्मवीर बलिदान मास आपल्याला एक प्रश्न विचारतो की आज आपण मूल्यांसाठी किती ठामपणे उभे राहतो. आणि त्यामुळे धर्मवीर बलिदान मासाचं खरं तर पालन प्रत्येकाने करायला हवं आणि गरजेचं देखील आहे. ही कोणतीही रचवलेली किंवा बनवलेली कविता नाही आहे किंवा कथा नाही आहे, तर ही घडलेली सत्य घटना आहे. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा पंच करतायत. सध्या तरी मी म्हणेन येस बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतला, अंपायरला चॅलेंज केलंय. चेक केले जाते कंट्रोल रूम मध्ये एक्झॅक्टली काय घडलंय. व्हाईट बॉल साठी फिल्डिंग टीमने चॅलेंज केलं. पंचाने सांगितलं इट्स अ व्हाईट बॉल. फिल्डिंग टीम सांगते इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि थर्ड अंपायर सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. रिव्ह्यू लॉस. या इनिंग मध्ये पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही, लक्षात घ्या. चौथा हिरवा मानकोली. लाईन्स बिलॉंग्स टू अंपायर्स या गोष्टीची आपण नोंद घ्या. मिड ऑनच्या डोक्यावरनं लॉंग ऑनच्या पलीकडे 6 की 4 आणि तिथे मात्र 6 धावांचा इशारा पंचाने तर केलाय. षटकार थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मार्जिन ऑफ डिस्टन्स क्लोज होता. 6 षटकार आहे. हाफ ट्रॅकर दूर आहे. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा पंच करतात. एक्स्ट्रा रन तिकडे मिळते. अतिरिक्त धावा 3 खर्च केल्यात. 1 आलाय षटकार. यापूर्वी 82चा पाठलाग करत असताना शेवटच्या बॉलपर्यंत मॅच रंगली. मास पाटील आता देखील 89 करायचा आणि बॅटिंग पहावं पाहत राहावं आणि पाहता क्षणी प्रेमात पडावं अशी फलंदाजी मैदानामध्ये. बिग हिट सिक्सर.
बहलता है दर्शकों का भूषण कारभारी की बल्लेबाजी देखकर। ऑन साइड पर एक और बड़ा प्रहार, घुटना टेक और कारभारी का रचा रचाया ये सिक्सर दिग 6 रन। मांस पाटिल बहुत खुश हुए गाना सुनकर। किसके आने से खुश होते हैं मांस पाटिल, बताइए जरा हमें भी। नहीं नहीं, भूषण कारभारी ने आपके स्माइल के पीछे कुछ और बात है। मांस भाई, दादा चलते तो मांस, दादा हिलते तो मांस। ओ बढ़िया फील्डिंग, लास्ट मोमेंट पर गेंद को रुकाया गया। अच्छी फील्डिंग वहां पर नजर आई आउटफील्ड में, डीप मिड विकेट पर। ओ डायरेक्ट हिट, काम तमाम। बल्लेबाज का थोड़ा सा दिखाई गया कैजुअल अप्रोच और यहां पर कर दिया डायरेक्ट हिट, काम हो गया तमाम। रनआउट के माध्यम से पहला बड़ा झटका लगता हुआ बल्लेबाजी करती हुई टीम अर्नव स्पोर्ट्स खारबा को। अंपायर के चेहरे पर क्या मुस्कुराहट आई, वाह भाई वाह। मेन अंपायर की भूमिका में सुनील सरकार आप देख रहे हो। ऑन साइड पर स्विंग करने का प्रयास, शॉर्ट पॉइंट पर अच्छी फील्डिंग वहां पर नजर आई। एक रन यहां पर बहुत तेजी से मुकम्मल किया गया। लेग बाइस के स्वरूप में एक रन। रन संख्या अब आगे एक के साथ टोटल की बात करेंगे। देखिए 89 का पीछा कर रहा है, 44 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं भाई। क्या बल्लेबाजी, इसे कहते तगड़ी बल्लेबाजी। 2 ओवर के बाद एक गेंद अभी विशेष होगी शायद। यस, अगला मुकाबला मजा आएगा दोस्तों, कहीं मत जाइए, जुड़े रहिए इस प्रतियोगिता के साथ। बल्ले का बाहरी सिरा लगाए, गली में से निकल चुके गेंद डीप थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर, ये शानदार चौका। और अब जाकर 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है और 2 ओवर के बाद 42 थे बल्लेबाजी करते हुए पहले सत्र में मानकोली टीम के, और खारबाव टीम के अब बन चुके 48। दौर के बाद 48, 1 विकेट के नुकसान पर जो रनआउट की विकेट मिली सागर कारभारी की। एटी 89 का पीछा करना है अजय पाटिल। आज इस मैदान पर बहुत बड़े बड़े रिकॉर्ड्स बन रहे, और ये एग्जैक्टली आपने सही कहा, रिकॉर्ड बनते टूटने के लिए। आप आइए ना अजय पाटिल, कमेंट्री बॉक्स में जुड़िए थोड़ा। नाही नाही, चलिए ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटनं, पण विकेट कीपरच्या हातामध्ये आपण पाहतो डॉट बॉलची समाप्ती। सध्या तरी आपण पाहिले तर वैभव माळी येतो सेकंड स्पेल मध्ये। 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 होता तब्बल। अर्धा पल्ला पार पाडलाय, अर्धा अजूनही पाडायचा आहे। उजवा पाय वाकवला आणि बॉलला पाठवलाय मैदानाच्या दुप्पट लांब। It's a big, 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 big sixer.
पाटिल कितने खुश हो रहे हैं, देखिए ये सब संगीत, बाप रे क्या ख्याल है आपका, क्या सोच रहे हो अजय पाटिल आप, मास पाटिल क्यों खुश है? यस, चर्चा होगी जरूर। हल्के हाथों से खेला इस बार सेंसिबल अप्रोच के साथ, सिंगल यहां पर प्राप्त कर ली बल्लेबाजों ने। टोटलचा विचार करते सध्या 55 धावपटलावरती आपण पाहत आहोत। 15 बॉल 34 गरज, 89 टोटल पाठलाग करायचा आणि त्यानंतर 15 बॉल 34 वरती मॅच येते, म्हणजे आज या खेळपट्टीवरती गोलंदाजांची काही खैर नाही। गोलंदाजांना पडतोय मार आज या खेळपट्टीवरती। पहिल्या डावात देखील फलंदाजांनी काढलं काम आणि त्यानंतर आता दुसऱ्या डावात देखील फलंदाज करतात काम तमाम। यापूर्वीच्या मॅचेस देखील आपण तशाच पाहिल्या ना, अगदी आपण पाहिलं तर 4 ओव्हरमध्ये 46 बनल्या गेल्या, त्यापूर्वी 5 ओव्हरमध्ये 81 बनल्या गेल्या, 5 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 50 बनल्या गेल्या, म्हणजे चांगल्या धावा बनतात या खेळपट्टीवरती। गोलंदाजांना मात्र थोडी मेहनत घ्यावी लागेल, कस काढावा लागेल गोलंदाजांना मात्र। आपण पाहतो रगरगत्या उन्हामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करून दाखवावी लागेल। 3 सिंगल आल्यात मागील 3 बॉलवरती। षटकारानंतर थोडं वैभव माळीने शांत ठेवलंय फलंदाजांना। नेक्स्ट बॉल, माळी ते चूक करतोय, वाईड लाईनची गाईडलाईन ओलांडतोय, व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत, अतिरिक्त धाव एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक पुढे। टोटल आता मात्र आपण पाहिलं तर 58 वरती आलाय, 58 रन्स ऑन दी बोर्ड। और तयार होतोय पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती। स्लोअर वन, मिस टायमिंग, फसवलंय फलंदाजाला, गतीमध्ये केलं गेलं परिवर्तन आणि त्यानंतर मात्र हा टिपलाय झेल, फलंदाज होईल फेल। धक्का क्रमांक लागलाय दुसरा अर्णव स्पोर्ट्स खारबाव टीमला। पाण्याची मागणी केली का? चला ना 12th मॅन। 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहिले तर पूर्वार्धामध्ये होता धावा 58 आणि आता 58, क्या बात आहे। पण विकेटचा विचार केला तर पूर्वार्धामध्ये 3 ओव्हर नंतर एकच विकेट गमावली होती आणि आता इथे 2 विकेट गमावल्यात, त्यामुळे धावसंख्या तर समान आहे। टेनिस बॉल क्रिकेटमध्ये विकेट तुमचे किती गेले त्याला महत्व नाही, कारण लेट जगन्नाथ पिसेकर मेमोरियल ट्रॉफी अजय पाटील तुम्हाला सांगेन एका 17 वर्षाच्या खेळाडूने जिथे चांदप संघाचे, मला वाटतं येस चांदप संघाचे जवळपास 7 विकेट गमावले होते भाऊसर, आणि एका 17 वर्षाचा खेळाडू मैदानामध्ये गेलाय ज्याने अक्षरशः आग लावली मैदानावरती आणि इंडिव्हिज्युअल 47 धावा बनवल्या, जो जवळपास 8व्या की 9व्या क्रमांकावरती मैदानामध्ये गेला होता। 6 की 7 विकेट गमावले होते चांदप टीमने। मला अजूनही आठवतो तो सामना, मी समालोचन करतो सामन्यामध्ये, आणि त्या खेळाडूने का बॅटिंग केली होती। पूर्ण मैदानावरती जोही प्रेक्षक होता, जरी तो त्याला ओळखत नव्हता तरी देखील त्याच्यासाठी टाळ्या वाजवत होता, कारण तो टाळ्यांचा खरा हकदार होता। कारण हेच टेनिस बॉल क्रिकेट सांगून जातं, कधी कोणता खेळाडू कसा चमकेल याचा नेम नाही, आणि तोच खेळाडू पुढील मॅचमध्ये शून्यावरती बाद झाला, जिथे त्याला 3ऱ्या क्रमांकावरती पाठवलं होतं। त्यामुळे कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची। आता अभिषेक शर्माचं उदाहरण घ्या, वर्ल्ड कप पूर्णपणे फ्लॉप, 4 मॅचेसमध्ये फक्त 15 रन, ज्यांनी घेतले ड्रीम 11ला त्यांचं मोठं नुकसान। बंद झाले पण बाकीच्या चालू आहेत ना, पूर्णपणे बंद होत नाही कोणत्याही गोष्टी, सट्ट्याशिवाय कार्यक्रम होत नाही तिकडे। 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटल्यावरती 58, 12 बॉल 31। गोलंदाजी मार्कवरती सौरभ भोईर आलाय। ओव्हर नंबर 4चा खेळ सुरू होत आहे, 12 बॉल 31 ची गरज आहे। मॅच संपली नाही अजूनही, 2-3 मोठे फटके जर या ओव्हरमध्ये आले तर मात्र पुन्हा एकदा मॅच कंट्रोलमध्ये येईल पूर्णपणे अर्णव स्पोर्ट्स खारबावच्या। बरोबर यार, सौरभ भोईर, भोईरचा फुल टॉस ऑन साइडला उंच भरपूर गेलाय, लांब देखील जाईल का, आणि कदाचित 6 आहेत की काय,
कारण तिकडे खेळाडू जे उभे आहेत त्यांनी तर इशारा केलेला आहे. चेक करायचंय का? ओके, येस, चेक केले जाईल. तर सेफ आहे. सेफ आहे, चला. सेफ आहे बॉल, म्हणजे ही फक्त आणि फक्त एकच धाव असणार आहे. आता 11 बॉल आणि 30 करायचे आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. मिड विकेटला अफलातून क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. लास्ट मोमेंट जम्प बॉलला केलं सेफ. गॅप मध्ये इन टू दी गॅप, नो चान्स फॉर एनी फिल्डर. कोणी धावणार नाहीये. बॉल निघालाय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे गोळीच्या वेगानं चौकार. दोन भरलेल्या मॅच मध्ये डॉन चौकार आलाय प्रथमच्या बॅट मधनं. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. इंटू दी गॅप कव्हर बाउंड्री लाईनची जी गॅप होती ती शोधली. हॅमर केला गेला बॉल. पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये बॉल आपण पाहतो. दोनचा प्रयत्न होईल. येस, डेफिनेटली दोन मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे. टोटल आता मात्र आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती 5,89 89 करायचा झाल्या धावा त्या 65. म्हणजे उर्वरित 9 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 9 मध्ये 24 धावांची गरज आहे. 9 चेंडू 24 धावा. या अशाच मॅचेस क्लोज झाल्या होत्या दोन्ही सुरई टीमच्या, पण सुदैवाने त्या मॅचेस त्यांनी जिंकल्यात. फटका फसलाय बॉल हवेमध्ये. डाऊन दी बॉल फिल्डर कॅच केले. कम्प्लीट शॉट कव्हरला टिपलाय. झेल केलंय काम तमाम. आणखी एक मिळाली विकेट आणि फलंदाज प्रथम मैदानाच्या बाहेर. नुकतंच विकेटचं पतन झालंय. शॉर्ट कव्हर मध्ये एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला आणि आता मात्र समीकरण बदललंय. थोडं का या मॅच मध्ये पुन्हा कंट्रोल बनवण्याचा प्रयत्न चौथा हिरवा मानकोळी टीमने केला, पण एका दोन मोठे फटके पुन्हा मॅच मध्ये आणतील. बॉडी लाईन मध्ये हिट झालाय. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक छोटी धाव दिवसा ढवळ्या एका धावेची चोरी केली आहे. प्रॅक्टिस करताय टीम जय ब्राह्मणदेव भाटाळे. लक्षात ठेवा पुन्हा मैदानामध्ये बॉल जाता कामा नये, अन्यथा पेनल्टी तुम्हाला लागेल. लक्षात ठेवा. नाही नको, 2 रन ठीक आहे. एक ओव्हरची पेनल्टी लावल्यावर माणूस खेळणार काय? सौरभ भोईर येतात पुन्हा इथं गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला फटका फसतोय हा देखील. डाऊन दी बॉल फिल्डर. ओ हो, वेल जज कॅच डीप मध्ये मिड विकेटला. काय जजमेंट आपल्याला पाहायला मिळालं. फिल्डर मोहित तिथे होते आणि तिथून मात्र आज झेल संपादित करत असताना आणखीन एका विकेटचं पतन या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड बनलाय. ज्या संघांना पेनल्टी लागले तेच संघ विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळाले.
नाही दमखम दाखवला होता पहिल्या 3 ओव्हरमध्ये. त्यानंतर या ओव्हरमध्ये आल्या फक्त 7 आणि सौरभ भोईरने विजयाचं स्वप्न जणू काही निस्तानाभूत करून टाकलं या मॅचमध्ये. अर्णव स्पोर्ट्स खारबावचं 6 बॉल 23 धावांची गरज या मॅचमध्ये. एकविरा डीजे साऊंड अँड लाईट इव्हेंट. फार दिवसानंतर हा जुना प्लेअर मी बघितला. खरं तर डीजे नितीन धुंद्रे त्याच्याकडे हा जुना प्लेअर मी बघतो. कारण आता मॉडर्न डे प्रत्येकाकडे नवीन प्लेअर आलेले आहेत. फायनलचे ते लॅपटॉपला कनेक्ट करतात आणि प्रत्येक डीजे ऑपरेटर वाजवत असतो. ओल्ड इज गोल्ड. जुना प्लेअर आहे पण जुनं ते सोनं असं म्हटलं जातं. फार कमी डीजे ऑपरेटरकडे आता हे जुने प्लेअर शिल्लक आहेत. 6 बॉल 23 ची गरज आहे या मॅचमध्ये. गोलंदाज शैलेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस. इट्स अ नो बॉल. आज काय घडते अजय पाटील या मैदानावर? म्हणजे प्रत्येक मॅच मध्ये कुठे ना कुठे लास्ट मोमेंटला जिथे मॅच रंगले तिकडेच या चुका होतात. 6 बॉल 23 करायचं होतं. नो बॉल वरती सिंगल मिळाली. आता करायच्या 6 बॉल मध्ये 21. म्हणजे यापूर्वीचीच मॅच पुन्हा आली आहे. 6 बॉल 21 ची गरज आहे. नो बॉल आणि जर षटकार लागला असता तर मॅच कंट्रोल मध्ये आली असती. पण सध्या तरी आपण पाहतात 6 बॉल 21. दूर ठेवलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. फ्री हिट कंटिन्यू. अजूनही सुवर्ण संधी फलंदाजाकडे. मोठा फटका खेळण्याची पूर्णता मुभा आहे. 6 बॉल आणि आता मात्र विजयासाठी आपण पाहिलं तर गरज आहे या मॅच मध्ये 20 धावांची. क्या बात आहे. मॅच ऑन झाली अर्णव स्पोर्ट्स खारबावसाठी. 6 बॉल 20 कठीण नाही आहेत या विकेटवर आणि आता 19 करावे लागतील. फ्री हिट कंटिन्यू. अभी भी बड़ा स्ट्रोक खेलने का अवसर जारी बल्लेबाज के पास. अजूनही पूर्णता मुभा आहे. मोठा फटका खेळण्याची. गोलंदाजाला आता कळत नाहीये एक्झॅक्टली काय करायचंय. कुठे टप्पा टाकायचाय. कसा चेंडू हाताळायचा आहे. 2 खेळाडू तिथे आलेत कानमंत्र देण्यासाठी. दिलेल्या कानमंत्राचा योग्य तो वापर करावा लागेल. एकही लीगल बॉल झालेला नाहीये आणि जवळपास 4 धावा एक्स्ट्रा स्वरूपात मिळाला. फ्री हिट कंटिन्यू. अजूनही 6 बॉल मध्ये 19 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. अर्णव स्पोर्ट्स खारबाव टीमनं केला शिरकाव या मॅच मध्ये. ऑन साइडला फ्री हिट बॉल आहे. विसरू नका. डीप मध्ये लॉंग ऑन. कॅच कंप्लीट. का कॅज्युअल अप्रोच दाखवला बॅटरने. फ्री हिट बॉल होता. धावत राहणं गरजेचं होतं. यदा कदाचित वेगानं धावले असते तर 2 मिळाल्या असत्या. पण असतं नसतं जर तर बाजूला सारून आता पुन्हा मॅच कडे थोडं फोकस करूया. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 5 मिळाल्या. 23 करायच्या होत्या. 5 बॉल 18 ची गरज. 5 बॉल 18. 3 षटकार ठोकायचे. फलंदाजाला खाली राहिल्याचं सबमरीन डिलिव्हरी. सिंगल कंप्लीट. धडपडू नका. सावकाश जरा काळजी घ्या. 22च्या स्वरूपात ही धाव मात्र आपण पाहत आहोत. 17चा खतरा आता कोणावरती सध्याच्या घडीला आलाय ते पाहायचंय. कोणाच्या डोक्यावरती आलाय खतरा. कारण धावा आता हव्यात 17. 4 चेंडूंचा शिल्लक राहिला खेळ आणि ठोकायचे 3 षटकार. फलंदाजांना 4 मध्ये करायच्या धावा 17. गोलंदाज तयार. मुकाम तक पहुंचना है तो मुसीबतों का सामना हर बार आपको करना पड़ता है. रिव्ह्यू लॉस झालाय मानकोली टीम. त्यामुळे आता आर्ग्युमेंट करू नका. मॅच ऑन करा लगेच. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने केलाय. एक्स्ट्रा रन तिकडे प्राप्त केली जाते आणि मानकोली संघाने रिव्ह्यू देखील गमावलेला आहे. त्यामुळे या इनिंग मध्ये त्यांना पुन्हा रिव्ह्यू देखील मिळणार नाहीये. पंचाचा डिसिजन अंतिम राहील. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 4 बॉल 16 ची गरज या मॅच मध्ये. एकतर 3 षटकार किंवा 4 चौकार. आता हेच ध्येय उराशी बाळगत असताना अर्णव स्पोर्ट्स खारबावला खेळावं लागेल. 4 बॉल 16 सोडून दिलाय. पुन्हा एकदा आणखीन एक व्हाईट बॉल. अतिरिक्त धावांचा भरणा मोठ्या प्रमाणावरती असलेलं हे षटक सध्याचा घडीला आपण पाहत आहोत. बारी सबकी आती है. समय समय की बात होती है. समय सबका बदलता है मेरे भाई. आता वेळ बदलली. का बदललाय. समीकरण बदललंय. 4 बॉल 15 ची गरज या मॅच मध्ये. आडव्या बॅटनं प्रहार केला. मिस्टामिंग बॉल मध्ये आणि फिल्डर तिकडे पोहोचतात. वर्ल्ड कॅच. विकेटचं पतन दरम्यान मैदानाच्या आतमध्ये इक्वेशन बदललं. येणारे चेंडू शिल्लक असेल आता मात्र या मॅच मध्ये 3 आणि येणाऱ्या 3 बॉल मध्ये करायच्या धावा 15.
3 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाही आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये समीकरण स्पष्ट अजूनही झालेलं नाही आहे. 3 बॉल 15ची गरज आहे. गोलंदाजानं यापूर्वी देखील भरपूर चुका केल्या, त्यामुळे अजूनही फलंदाजांना त्याच्याकडून त्या अपेक्षा आहेत. आणि याच गोष्टीचा मी उल्लेख केला ना, फलंदाजांना अपेक्षा आहेत गोलंदाजाकडे, त्याने ऑलरेडी भरपूर साऱ्या चुक्या केलेल्या आहेत आणि त्यामध्ये मोर लागली षटकाराची. पंचांचा इशारा, रिव्ह्यूची मागणी केली आहे. कंट्रोल रूम कडे निर्णय सोपवलाय, चेक केले जाईल. ऑनफिल्ड अंपायरचा रिव्ह्यू आहे. ऑनफिल्ड अंपायरने नो बॉल दिले तरी मनामध्ये काही शंका आहे, त्या कारणास्तव चेक केले जाईल. सॉफ्ट सिग्नल दिला, नो बॉल. मनामध्ये थोडी शंका आहे, त्यामुळे आपण चेक करतोय, कारण क्रुशियल मॅच आहे मास. इथे एक निर्णय भरपूर काही मॅटर करतो. पण मला तर वाटतंय की पंचांचा इशारा नो बॉल आहे, म्हणजे आता कंट्रोल रूम मधून डिसिजन काय येईल ते पाहायचं आहे. चेक केले जात आहे सध्या. 12th मॅन दोन्ही सुपर एक्सायटेड आहेत. मला वाटतं थर्ड अंपायरची आता फीस त्यांना वाटून द्यावी लागेल, दोघांना अर्धी अर्धी. चेक केले जात आहे, नो बॉल. इट्स अ वेस्ट आहे, नो बॉल भीमर. आणि इथे मात्र गोलंदाजाने केलेली चूक किती महागडी ठरेल बघा अजय पाटील. यापूर्वी सुरेश संघाच्या गोलंदाजाने जे केलं तेच आता पुन्हा एकदा सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर तीच चूक केली जाते चौथा हिरवा माणकोली संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. मॅच आता सोपी झाली आहे. 3 बॉल 8 करायच्यात, 15 करायच्या होत्या, 7 मिळाला. त्यामध्ये एक फ्री हिट बॉल देखील आहे. सुवर्ण संधी. 3 बॉल 8 धावांची गरज आहे मॅच मध्ये. फ्री हिट बॉल समोरच्या दिशेने उडवलाय, फटका चांगला आहे, धावा चांगल्या मिळतील. फ्री हिट बॉल वरती सुपर डुपर हिट सिक्सर. 2 बॉल 2 ची गरज. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 10 चेंडू हाताळले, ज्यामध्ये फक्त 4 लीगल आहेत. खेळ कोणताही कसाही असू द्या, मैदानामध्ये बदलण्याची ताकद तुमच्यामध्ये असायला हवी. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. 4 एक्स्ट्रा व्हाईट बॉल, 2 नो बॉल. आता मात्र 2 बॉल 2 वरती आली आहे मॅच. आणि त्यानंतर फलंदाजाने शॉट केला होता ऑफर आणि पंचांचा इशारा. रिव्ह्यू ची मागणी केली, रिव्ह्यूची मागणी केली, चेक केले जाईल. कंट्रोल रूम मध्ये रिव्ह्यूची मागणी केली, रिव्ह्यूची मागणी केली. सध्याच्या घडीला आपण पाहत आहोत कामयाबी के सफर पर धूप बहुत इंपॉर्टेंट होती है, क्योंकि जब कभी छाव मिलती है ना तो कदम आहिस्ते हो जाते. आणि सध्या तरी आपण तेच पाहतोय. चेक केले जाते कंट्रोल रूम मध्ये. पाहिलं जाईल आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवेल. आणि पंचांचा निर्णय, इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन, म्हणजे आता चेंडू शिल्लक आहे 2 आणि करायचे फक्त 1 धाव. पंखावरती विश्वास ठेव, घे भरारी आकाशात तू जोकात. अरे कळू दे त्या वेडा आकाशाला तुझी खरी औकात. आणि आज मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारचा खेळ दाखवला ना, समोरील संघाला अक्षरशः धूळ चारलंय, पाणी पाजलंय, आसमान दाखवलंय. आणि सध्या तरी या मॅच मध्ये 2 बॉल आणि 1 धावेची गरज. आणखीन एक व्हाईट बॉल. सामना संपलाय. 89 सक्सेसफुली चेस डाऊन. इतिहास नोंदवला या स्पर्धेमध्ये. अर्णव स्पोर्ट्स खारबावने 89 धावा चेस होत आहेत. अभिनंदन. कोणी विचारही केला नसेल खरं तर 89 धावांचं संरक्षण करता येणार नाही मानकोली टीमला. पण हो, हा खेळ क्रिकेटचा आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला रितसरपणे क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. आणि ज्या फलंदाजानं लास्ट मोमेंटला येऊन 2 षटका ठोकले, मॅचला दिली कलाटणी, तो सौरभ पाटील ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. ॲब्सोल्युटली ग्रेट मॅच.
मानकोली संघ मला वाटतं आज रात्री झोपताना देखील त्यांच्या स्वप्नात हेच बॉल येतील, कारण 89 करायच्या होत्या समोरच्या टीमला आणि 2 चेंडू राखून अर्णव स्पोर्ट्स खारबाव टीमने विजय मिळवलाय. अभिनंदन. 4च लीगल टाकले लास्ट ओव्हरमध्ये.